मित्रांनो, ज्या वोडाफोन आयडियाला लोक संपलं समजत होते, तीच कंपनी आता थेट सॅटेलाईटवरून नेटवर्क देण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि एवढंच नाही, तर बिर्ला पुन्हा मैदानामध्ये उतरलेत. गव्हर्नमेंट पण आता शेअर होल्डर आहे आणि कंपनी 35,000 कोटीचा फंड उभारण्याच्या तयारीमध्ये आहे. मग खरंच वोडाफोन आयडिया कमबॅक करणार आहे का? चला सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, बुल आयक्यू मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला थेट विषयाकडे जाऊया. एक वेळ अशी होती की वोडाफोन आयडिया म्हणजे भारतातील एक मोठी टेलिकॉम कंपनी होती. पण 2016 मध्ये रिलायन्स जिओ आलं आणि पूर्ण टेलिकॉम सेक्टरचं गणितच बदललं. त्यातच 2019 मध्ये सुप्रीम कोर्टचा एजीआर वेडिक्ट आला. यामध्ये टेलिकॉम कंपन्यांना जुने गव्हर्नमेंट ड्यूज भरावे लागले आणि ज्यामुळे वोडाफोन आयडियावर प्रचंड कर्जाचं ओझं आलं. स्थिती इतकी वाईट झाली होती की 2021 मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांनी चेअरमन पद सोडलं होतं. त्यावेळी मार्केटमध्ये असा सिग्नल गेला की प्रमोटर सपोर्ट पण आता अनसर्टन आहे. पण आता पिक्चर बदलताना दिसतंय. कारण कुमार मंगलम बिर्ला पुन्हा वोडाफोन आयडियाचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन बनले आहेत. आणि फक्त पदाचा बदल नाही, हा कॉन्फिडन्सचा सिग्नल आहे. कारण मागच्या काही काळात गव्हर्नमेंटने वोडाफोन आयडियाला मोठा सपोर्ट दिला. एजीआर ड्यूजमध्ये रिकॅल्क्युलेशन झालं आणि जवळपास 20% लायबिलिटी कमी झाली. 10 वर्षाचा रिपेमेंट मॉरेटोरियम मिळाला आणि काही ड्यूज इक्विटीमध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे आता गव्हर्नमेंट स्वतः वोडाफोन आयडियाची शेअर होल्डर बनली आहे. यामुळे कंपनीला सर्व्हायव्हलसाठी ब्रीदिंग स्पेस मिळाली. पण मित्रांनो, सर्व्हायव्हल आणि रिवायव्हल यात फरक असतो. आता खरी परीक्षा आहे ती एक्झिक्युशनची. आता इथेच येतो मोठा ट्विस्ट. वोडाफोन आयडियाने घोषणा केली आहे की 2026 पर्यंत भारतामध्ये सॅटेलाइट बेस्ड सेल्युलर ब्रॉडबँड सर्व्हिस सुरू करण्याचा प्लॅन आहे. यासाठी वोडाफोन आयडियाने एएसटी स्पेस मोबाईल सोबत पार्टनरशिप केली आहे. याचा अर्थ भविष्यात डोंगर, जंगल, दुर्गम भाग किंवा टॉवर नसलेल्या भागातही थेट सॅटेलाईटवरून मोबाईल नेटवर्क मिळू शकतं. म्हणजे भविष्यात टॉवर नसला तरी नेटवर्क मिळण्याची दाट शक्यता आहे. फक्त सॅटेलाइटच नाही, तर वोडाफोन आयडिया सध्या भारतातील अनेक शहरांमध्ये 5G रोलआउट पण वेगाने करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार 5G मुळे डेटा ट्रॅफिकमध्ये 25 ते 30% वाढ झाली आहे. म्हणजे लोक 5G वापरायला सुरुवात करत आहेत. त्याबरोबरच वोडाफोन आयडिया आता अँटी फ्रॉड टूल्स, स्पॅम कॉल प्रोटेक्शन, कॉलर नेम प्रेझेंटेशन फीचर सुद्धा आणणार आहे. म्हणजे अननोन कॉल आला तरी कॉलरचं नाव दिसू शकेल. आता मोठा प्रश्न आहे पैसा. वोडाफोन आयडिया अजूनही कर्जाखाली दबलेली कंपनी आहे. पण आता कंपनी एसबीआयच्या नेतृत्वाखाली जवळपास 35,000 कोटींचं डेप्ट रेज करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यासोबतच वोडाफोन ग्रुपकडून मोठी मदत मिळू शकते अशी चर्चा आहे. रिपोर्टनुसार वोडाफोन ग्रुप आपली काही हिस्सेदारी ट्रान्सफर करून वोडाफोन आयडियाची बॅलन्स शीट मजबूत करण्याचा विचार करत आहे. म्हणजे डायरेक्ट कॅश न देता कंपनीला फायनान्शियली सपोर्ट देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मार्केटने पण ही बातमी पॉझिटिव्ह घेतली. वोडाफोन आयडियाचा शेअर एका दिवसात 10% जास्त वाढला. NSEचा शेअर 12.43 रुपयांपर्यंत गेला आणि गेल्या एका वर्षात स्टॉक जवळपास 68% ने वाढलेला आहे. आणि कंपनीची व्हॅल्युएशन आता जवळपास 1.8 लाख कोटी झालेली आहे. आता मोठा मुद्दा समजून घ्या. भारतातील जे काही टेलिकॉम मार्केट आहे ते प्रॅक्टिकली जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या 3 प्रायव्हेट प्लेयरवर उभा आहे. जर कमजोर झाला किंवा मार्केटमधून बाहेर गेला तर मार्केटमध्ये ड्युपॉली बनू शकतो. आणि गव्हर्नमेंटला साधारणपणे अशी सिच्युएशन अवॉइड करायची असते. म्हणून इनडायरेक्ट पद्धतीने वोडाफोन आयडियाचं सर्व्हायव्हल सिस्टम लेवल प्रायोरिटी बनला आहे. म्हणूनच बिर्ला यांचं कमबॅक, गव्हर्नमेंटचा सपोर्ट, 5G एक्सपेन्शन, सॅटेलाइट इंटरनेट प्लान आणि
फंड रेझिंग हे सगळं पाहिल्यावर वोडाफोन आयडिया कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. पण चॅलेंज अजूनही खूप मोठं आहे. हाय डेप्थ आहे कंपनीवर. जिओ एअरटेलची हेवी कॉम्पिटिशन आहे आणि सतत लागणारा मॅसिव्ह कॅपेक्स. आता पुढचे काही क्वार्टर्स खूप ऑफिशियल असणार आहेत, कारण बिर्ला परत आलेत म्हणजे एक्सपेक्टेशन पण परत आले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुद्द्याकडे सध्या खूपच कमी लोकांचं लक्ष आहे, ती म्हणजे वोडाफोन आयडियाकडे 2 वेगवेगळे स्पेक्ट्रम असेट्स आहेत. तर दुसरीकडे जिओ आणि एअरटेल मुख्यत्वे सिंगल स्पेक्ट्रम आर्किटेक्चरवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सध्या जिओकडे प्रचंड प्रमाणात कस्टमर बेस असल्यामुळे अनेक भागांमध्ये नेटवर्क कॉन्गेशन्स आणि सर्व्हिस रिलेटेड इश्यूज दिसायला लागलेले आहेत आणि एअरटेल सुद्धा या समस्यांपासून पूर्णपणे दूर नाहीये. आणि अशा परिस्थितीत जर वोडाफोन आयडियाने आपल्या दोन्ही स्पेक्ट्रमचा योग्य वापर करून ॲग्रेसिव्हली नेटवर्क एक्सपेन्शन आणि ऑप्टिमायझेशन सुरू केलं, तर कंपनीची सर्व्हिस क्वालिटी खूप वेगाने इम्प्रूव्ह होऊ शकते. विशेषतः डेटा स्पीड, कॉल स्टॅबिलिटी आणि नेटवर्क लोड मॅनेजमेंटमध्ये व्हीआयला मोठा फायदा मिळू शकतो. आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये शेवटी ग्राहक जिथे स्टेबल नेटवर्क मिळेल, जिथे बेटर एक्सपिरियन्स मिळेल, तिथे शिफ्ट होतात. म्हणूनच जर वोडाफोन आयडियाने पुढचे काही वर्ष योग्य एक्झिक्युशन केलं, 5G रोलआउट वाढवलं, मोठं कमबॅक करणं कंपनीसाठी अजिबात अवघड नाही किंवा अजिबात अशक्य नाही. वोडाफोन आयडियाच्या स्टॉकबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय वोडाफोन आयडिया खरंच चांगल्या पद्धतीने कमबॅक करू शकेल का? आणि जिओ आणि एअरटेलच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचा टिकाव लागेल की नाही? हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.